नमस्कार विद्यार्थी मित्र हो, डिअर स्टुडंट कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर बघा आज आपण पाहणार आहोत पायथागोरसचे प्रमेय. आता पायथागोरसच्या प्रमेयावर प्रत्येक परीक्षेमध्ये 1 ते 2 मार्कला हमखास क्वेश्चन असतो. डिस्टन्स काढा किंवा मग असं एखादी काटकोन त्रिकोण दिला जातो त्याचं डिस्टन्स काढा किंवा मग बाजूची लांबी काढा, अशा प्रकारे गणित येत असतात. एकदम सोप्या ट्रिक्स मध्ये आपण पाहणार आहोत. तर चला लगेच पाहूया. तर बघा पायथागोरसचा प्रमेय, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. हे काय काटकोन त्रिकोण प्रमेयाचं डेफिनेशन आहे. तर बघा आता हा काटकोन त्रिकोण आहे, आपला त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण किती आहे, 90 अंशाचा असतो आणि बाकी कोण 45 अंशाचे असतात. तर बघा आता काटकोन त्रिकोण कर्ण म्हणजे कोणता असतो, कर्ण म्हणजे काय, हे सर्वात त्रिकोणाची मोठी बाजू जी असते त्याला म्हणतो आपण कर्ण. हा आपला काय पाया म्हणजे याला बेस म्हणतो आणि हे आपली उंची म्हणजे काय हाईट. आता बघा याच्यामध्ये बघा तुम्हाला उंची दिली 6 सेंटीमीटर आणि पाया दिले 8 सेंटीमीटर आणि काढा काय म्हणले, कर्णाची लांबी काढा म्हणले. तर बघा पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र काय, कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. आता लक्षात ठेवायचं कसं बघा, आपल्या एखादी गावामध्ये बघा कर्ण नावाचा पोरगा असतो बघा, आहे का नाही, त्याचा करणचा वर्ग बरोबर त्याचा पायाचा वर्ग अधिक त्याच्या उंचीचा वर्ग, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर बघा कर्ण मग काय, एसी दिले ऍज इट एसी लिहून घ्यायचं, एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू मग काय दिले बीसी पाया, बीसीचा स्क्वेअर प्लस उंची काय दिली आपल्या हाईट एबीचा स्क्वेअर लिहा. आता एसी बरोबर व्हॅल्यू दिली आपल्याला माहित नाही, एसी आपल्याला काढायचं आहे तर एसी जसा तसं लिहा. बीसी दिले किती दिले बघा 8 सेंटीमीटर म्हणजे 8चा स्क्वेअर करा प्लस एबी दिले 6चा वर्ग, मग 8चा वर्ग येतो 64, 6चा वर्ग येतो 36. आता या दोघांची जर बेरीज केलं तर किती येते उत्तर बघा, 100 सेंटीमीटर येते. मग एसीचा वर्ग, पण आपला हे वर्ग काढायचा आहे एसीचा. मग आता काय करायचं, दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. एसी बरोबर आता हे काय 100 वर्गमुळामध्ये. आता हा बघा 100 कोणत्या ना कोणत्या संख्येचा वर्ग असतोच म्हणजे आहे. 100 कोणत्या संख्येचा वर्ग आहे बरं, एसी बरोबर किती येईल, हे 10चा वर्ग आहे म्हणजे एसी बरोबर किती आली आपली लांबी 10 सेंटीमीटर. आता तुम्ही म्हणताल सर जर कर्ण दिलेला असेल किंवा उंची काढा किंवा पाया काढा म्हणजे तेव्हा काय करायचं, तर पहा ते पण सांगू आपण उदाहरण. तर बघा या त्रिकोणामध्ये काय दिले बघा, काटकोन त्रिकोणामध्ये एसी बरोबर 5 सेंटीमीटर दिले, बीसी बरोबर 4 सेंटीमीटर आणि एबी बरोबर काय दिले नाही म्हणजे उंची काढायचं आहे. तर सूत्र तेच यूज करायचं, सूत्रामध्ये काय बदल करायचं नाही. कर्ण काय, एसीचा स्क्वेअर बरोबर बीसीचा स्क्वेअर प्लस एबीचा स्क्वेअर. एसी बरोबर किती दिले 5, 5चा वर्ग घ्या जसा तसं, बीसी दिले 4चा वर्ग अधिक एबी माहिती नाही जसा तसं लिहा एबीचा वर्ग. 5चा वर्ग येतो 25, 4चा वर्ग येतो 16 आणि एबी बरोबर जसा तसं. आता काय करा, हे 16 आहे ना बरोबर चिन्हाच्या डाव्या साईडला घेऊया. आता इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय येतो मायनस होईल. मग 25 - 16 बरोबर एबीचा वर्ग. 25 मधून 16 गेले तर किती होतात, 9 उरतात एबीचा वर्ग. आता काय करा, दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. आता बघा हा 9 आहे, कोणत्या संख्येचा वर्ग आहे बरं, साधा 3चा वर्ग आहे म्हणजे एबी बरोबर किती आलं 3. बघा ह्या काटकोन त्रिकोणाची उंची किती आली 3 सेंटीमीटर. आता तसंच याच्यामध्ये बघा या काटकोन त्रिकोणामध्ये दिले बघा एबीसी मध्ये कर्ण दिलेला आहे, उंची दिली आणि पाया काढा म्हणले. आता मी तेच संख्या घेतलं का, तर तुम्हाला एकदा ट्रिक समजली पाहिजे म्हणजे तुमचं नेमकं उत्तर कसं काढायचं हे समजण्यासाठी मी तेच नंबर घेतलेला आहे संख्या. एसीचा वर्ग बरोबर बीसीचा वर्ग अधिक एबीचा वर्ग. आता एक्झाम मध्ये काय असेल इथं पी क्यू आर घेऊ शकते, त्यासाठी फक्त हेच यूज करायचं, कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. एसीची व्हॅल्यू दिली 5 सेंटीमीटर चा स्क्वेअर, बीसी दिला बीसी माहिती आहे आम्हाला बीसी ॲज इट इज लिहून घ्या. एबी दिले किती 4चा वर्ग, 5चा वर्ग 25 बरोबर बीसी जसा लिहा आणि 4चा वर्ग 16. आता काय करा, हे लेफ्ट साईडला घेऊन इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय येईल तो मायनस होईल बरोबर चिन्हाच्या डाव्या साईडला. 25 - 16 बरोबर काय बीसीचा वर्ग. 25 मधून 16 गेले किती उरले 9 उरले बीसीचा वर्ग म्हणजे दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू म्हणजे हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे 3चा, मग बीसी बरोबर किती आलं 3. अशाच प्रकारे तुम्हाला तिथं संख्या वेगळ्या असतील, ही स्टेप लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्र. जर तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय समजला जर असेल तर आपल्या YouTube चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.